नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा। पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। एकूण 60 गुणांचा पेपर आहे। 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 50 गुणांची लेखी परीक्षा। तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न अभ्यासू। प्रश्न पहिला, खालील जाहिरात वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। 5 गुणांसाठी आहे। पहा या ठिकाणी जाहिरात देण्यात आलेली आहे। वाचाल तर वाचाल। खुशखबर अक्षरगंगा संस्था आयोजित पुस्तक खरेदीवर 20% सवलत। पुस्तकांचे भव्य प्रदर्शन। व्हिडिओ थांबून जाहिरात पूर्ण वाचायची आहे आणि त्यावर आधारित प्रश्न, जाहिरातीचा विषय कोणता आहे ते सांग। 1 गुणासाठी आहे हा प्रश्न। पुस्तकांचे भव्य प्रदर्शन हा जाहिरातीचा विषय आहे। हा प्रश्न, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन कोणी केले आहे ते सांग। उत्तर, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन अक्षरगंगा संस्था यांनी आयोजित केले आहे। ई प्रश्न, वाचनप्रेमींना 50 रुपयांचे मोफत पुस्तक कोणत्या अटीवर मिळणार आहे ते सांग। 1 गुणासाठी 500 रुपयांच्या पुस्तकांच्या खरेदीवर वाचनप्रेमींना 50 रुपयांचे मोफत पुस्तक मिळणार आहे। ई प्रश्न, जाहिरातीत कोणता संदेश दिला आहे व का ते सांग। जाहिरातीत वाचाल तर वाचाल हा संदेश दिलेला आहे। प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या सूचनेनुसार कृती कर। 5 गुणांसाठी आहे। मी उतारा पूर्ण वाचत नाही, उतारा तुम्ही व्हिडिओ थांबून वाचायचा आहे। आणि दुसऱ्या उतारावर आधारित प्रश्न, वरील परिच्छेदाचे आरोह अवरोहासह प्रकट वाचन कर। 3 गुणांसाठी आहे। योग्य पद्धतीने वाचन केले तर तुम्हाला या ठिकाणी 3 गुण मिळतील। हा प्रश्न, मुलांना आनंदाने खेळण्यासाठी कोणती जागा योग्य असते ते सांग। उत्तर, मुलांना आनंदाने खेळण्यासाठी मोकळी मैदाने ही जागा योग्य असते। ई प्रश्न, मैदानावर खेळल्याने मुलांच्या कोणत्या गुणांचा विकास होतो? कोणताही 1 गुण सांग। मैदानावर खेळण्याने मुलांच्या शारीरिक व मानसिक क्षमता विकसित होते। आता लेखी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू। प्रश्न तिसरा, खालील परिच्छेद वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 6 गुणांसाठी आहे। या ठिकाणी परिच्छेद देण्यात आलेला आहे। त्यावर आधारित प्रश्न, चौकट पूर्ण कर। 1 गुणासाठी डोंगर दऱ्यातून मनसोक्त भटकणारा लिओनार्दो। हा प्रश्न, खालील घटनेचा परिणाम लिही। 1 गुणासाठी घटना आहे लिओनार्दो निसर्गात राहिला। परिणाम, लिओनार्दोला निसर्गाबद्दल खूपच कुतूहल वाटायचं। ई प्रश्न, लिओनार्दोच्या कलेला त्याच्या वडिलांचा नकार नव्हता हे उताऱ्यातील कोणत्या वाक्यातून स्पष्ट होते ते वाक्य लिही। उत्तर, त्याचे वडील कशाला चित्र काढतोस असं म्हणून त्याला कधीही रागवले नाहीत। या वाक्यातून हे स्पष्ट होते की त्याच्या वडिलांचा कलेला नकार नव्हता। ई प्रश्न, का ते लिही। 1 गुणासाठी लिओनार्दो निसर्गातील कोणत्याही गोष्टीचे निरीक्षण करून त्यावर प्रयोग करत असे। उत्तर, आपली चित्र खरीखुरी वाटली पाहिजेत म्हणून लिओनार्दो निसर्गातील गोष्टींचे निरीक्षण करून त्यावर प्रयोग करत असे। उ प्रश्न 2 गुणांसाठी आहे। तुझा आवडता छंद कोणता? तो छंद जोपासण्यासाठी तू कोणकोणते प्रयत्न करतोस किंवा करतेस ते 2 ते 3 वाक्यात लिही। उत्तर, माझा आवडता छंद चित्रकला आहे। तो जोपासण्यासाठी मी दररोज
वेगवेगळ्या वस्तूंचे निरीक्षण करतो आणि त्यांना कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करतो. नवीन तंत्रे शिकतो. प्रश्न 4. रस्त्यावरून जाताना घ्यायची काळजी या विषयावर आई व मुलगा यांच्यामध्ये होणारा संवाद लिही 5 गुणांसाठी. त्या ठिकाणी संवाद लिहिलेला आहे. आई म्हणते, बाळा, रस्त्यावरून जाताना खूप काळजी घे. मुलगा, हो आई, काय काळजी घ्यायची? आई, रस्त्याच्या डाव्या बाजूने चाल. मुलगा, ठीक आहे आई, सिग्नल असेल तर काय करायचं? आई, सिग्नल लाल असेल तर थांब आणि हिरवा झाल्यावरच पुढे जा. मुलगा, ठीक आहे आई. आई, रस्त्यावर धावू नकोस आणि मोबाईलवर बोलत जाऊ नकोस. मुलगा, हो, मला माहीत आहे, मी सर्व नियमांचे पालन करेन. आई, शाब्बास, आता जा आणि लवकर ये. मुलगा, येतो आई, बाय. अशा पद्धतीने संवाद लिहायचा आहे. तुम्ही तुमची कल्पना करून संवाद लिहिला तरी चालेल. प्रश्न 5. खालील परिच्छेद वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही 6 गुणांसाठी. या ठिकाणी पुढचा परिच्छेद देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न अ. एका वाक्यात उत्तरे लिही 1 गुणासाठी. उतारा व्यवस्थित वाचला तर संपूर्ण उत्तरे ही उतार्यातच आहेत. पहिला प्रश्न, बालनाट्य स्पर्धेत किती शाळांनी सहभाग घेतला होता? उत्तर, बालनाट्य स्पर्धेत एकूण 10 शाळांनी सहभाग घेतला होता. दुसरा प्रश्न, रियाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस कशासाठी जाहीर झाले? 1 गुणासाठी आहे हा प्रश्न. उत्तर, रियाला उत्कृष्ट अभिनयासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. प्रश्न, रियाच्या यशामागे कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या ते लिही 2 गुणांसाठी. उत्तर, तिच्या सरांनी तिच्यात निर्माण केलेला आत्मविश्वास आणि तिने दिवसरात्र एक करून संवाद पाठ करणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या. प्रश्न, रियाच्या अनुभवातून विद्यार्थी म्हणून तुला काय शिकायला मिळाले ते स्वतःच्या शब्दात लिही 2 गुणांसाठी. उत्तर, मला हे शिकायला मिळाले की कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. प्रश्न 6. खाली दिलेल्या सूचनानुसार कृती कर 4 गुणांसाठी. प्रश्न 1 गुणासाठी आहे. चौकोनात दिलेली म्हण ओळख व लिही. त्या ठिकाणी चौकोनात दिलेली म्हण आहे, घरोघरी मातीच्या चुली. मधील दुसरा प्रश्न आहे, वरील चौकोनात दिलेल्या म्हणीच्या योग्य अर्थाच्या पर्यायासमोर बरोबर अशी खूण कर 1 गुणासाठी. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ आहे सर्वत्र सारखी परिस्थिती असणे. म्हणून आपण 3ऱ्या क्रमांकाला बरोबरची खूण केलेली आहे. प्रश्न, थांबला तो संपला या सुवचनाचा अर्थ लिही. जीवनात किंवा कामात प्रगती करत राहणे महत्त्वाचे आहे. जी व्यक्ती प्रयत्न करणे थांबवतो तो मागे राहतो. प्रयत्न करणे सोडू नये. प्रश्न, कानात प्राण आणून ऐकणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळख व योग्य पर्यायाला गोल कर. त्याचा अर्थ आहे लक्षपूर्वक ऐकणे. 2ऱ्या क्रमांकाचा पर्याय योग्य आहे. प्रश्न 7 7 गुणांसाठी आहे. खालील कविता वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. मी कविता वाचत नाही, त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल. व्हिडिओ थांबून तुम्ही कविता व्यवस्थित वाचायची आहे. प्रश्न 1 गुणासाठी आहे. वरील कवितेत कशाविषयी वर्णन आले आहे ते लिही. उत्तर, वरील कवितेत विज्ञान, प्रगती, संघर्ष आणि मानवतेच्या मार्गावरील नवचैतन्य याविषयी वर्णन आले आहे. कवितेवर आधारित प्रश्न, नवसूर्य या शब्दातून कवीला अभिप्रेत असलेला अर्थ. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, नवीन आशा. प्रश्न, वरील कवितेतील यमक जुळणारी कोणतीही एक शब्दाची जोडी लिही 1 गुणासाठी. कोणतीही एक जोडी तुम्ही लिहायची आहे. दिव्य, भव्य, ज्वाला, माला. प्रश्न, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोध व लिही. 1. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून नवीन जग निर्माण करण्याची जिद्द आमच्यात आली आहे. कवितेतील ओळ आहे, शून्यामधून विश्व उभारू, जिद्द असे भव्य. दुसरा अर्थ, नवचैतन्य मनामनास पुरून पावल्यामुळे सगळी दुर्बलता नाहीशी झाली आहे. कवितेतील ओळ आहे, नवी चेतना अंतरी स्फुरली दुबळेपण गेले.
प्रश्न विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या जीवनात झालेले सकारात्मक बदल याविषयी 3 ते 4 वाक्य लिही 2 गुणांसाठी. उत्तर विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. दळणवळणाची साधने विकसित झाल्यामुळे प्रवास सोपा झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाल्याने अनेक दुर्धर आजारांवर उपचार शक्य झाले आहेत. प्रश्न 8 निसर्ग आपला खरा मित्र या विषयावर खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 8 ते 10 वाक्यात निबंध लिही 6 गुणांसाठी. त्या ठिकाणी मुद्दे देण्यात आलेले आहे आणि त्यावर आधारित निबंध. निसर्ग हा आपला खरा मित्र आहे. निसर्गामुळे आपल्याला आनंद मिळतो आणि मन शांत होते. निसर्गातील शुद्ध हवा आणि आरोग्यदायी वातावरणामुळे आपले शरीर निरोगी राहते. झाडे, नद्या, डोंगर आणि प्राणी हे सर्व निसर्गाचाच भाग आहेत. आपण निसर्गाचे रक्षण केले पाहिजे, कारण निसर्ग आपल्याला जीवन देतो. निसर्गाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. प्रश्न 9 5 गुणांसाठी आहे. तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिही. दिनांक 9 ऑक्टोबर 2025. प्रति वर्ग शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुणे. तुमच्या शाळेचे नाव लिहायचे आहे. विषय हस्ताक्षर सुंदर करूया शिबिरात सहभागी होण्यासाठी विनंती अर्ज. आदरणीय महोदय, मी आपल्या वर्गातील विद्यार्थिनी हेमलता रमेश पाटील आहे. मला आपणास विनंती करायची आहे की आपल्या शाळेत उन्हाळी सुट्टीत आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर सुंदर करूया या 10 दिवसांच्या शिबिरात मला सहभागी होण्याची परवानगी द्यावी. आपली आज्ञाधारक विद्यार्थिनी. त्या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव, तुमची इयत्ता लिहायची आहे. प्रश्न 10 खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिही व योग्य शीर्षक दे 5 गुणांसाठी. त्या ठिकाणी मुद्दे देण्यात आलेले आहे आणि त्यावर आधारित कथा. कथेचे शीर्षक आहे खरा मित्र. कथा एकदा 2 मित्र जंगलातून प्रवास करत होते. वाटेत जाताना ते एकमेकांशी गप्पा मारत होते. अचानक त्यांना समोरून एक अस्वल येताना दिसले. अस्वलाला पाहून पहिला मित्र पटकन एका झाडावर चढला. दुसरा मित्र मात्र झाडावर चढू शकला नाही. शेवटी तो जमिनीवर मूर्त झाल्यासारखा पडून राहिला. अस्वलाने त्याला सर्व बाजूनी हुंगले. त्याला वाटले की हा मुलगा मेलेला आहे, म्हणून तो तिथून निघून गेला. त्यानंतर पहिला मित्र खाली उतरला आणि म्हणाला, अस्वल तुझ्या कानात काय सांगत होते? दुसरा मित्र म्हणाला, अस्वलाने सांगितले की जो मित्र संकटात साथ सोडून देतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नकोस. आणि पहिल्या मित्राला आपली चूक कळाली. प्रश्न 11 दिलेल्या सूचनेनुसार खालील कृती सोडव 6 गुणांसाठी आहे. त्यातील प्रश्न खालील वाक्यातील प्रयोग ओळख व लिही. वाक्य आहे सही पुस्तक वाचते. प्रयोगाचे नाव आहे कर्मणी प्रयोग आणि दुसरे आहे त्याने बैलाला बांधले भावे प्रयोग. प्रश्न अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळख व लिही 1 गुणासाठी. सायलीने प्राण्यांशी मैत्री केली. सामान्य रूप आहे प्राण्या. प्रश्न खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळख व लिही 1 गुणासाठी. संगीताचे वाद्य वाजू लागले. विभक्तीचे नाव आहे षष्ठी. प्रश्न खालील तक्ता पूर्ण करा 2 गुणांसाठी आहे. देव अधिक आलय देवालय आणि दुसरे आहे झोप अधिक आळू झोपाळू. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची मराठी या विषयाची संकलित मूल्यमापन 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.